नमस्कार. जेव्हा आपण भारतीय संविधानाचा विचार करतो तेव्हा एकाच व्यक्तीचं नाव प्रामुख्याने समोर येतं. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण त्यांनी फक्त एक कायद्याचं पुस्तक लिहिलं का? नाही. त्यांनी एका आधुनिक, स्वतंत्र भारताचा पाया रचला. आज आपण त्यांच्या त्याच क्रांतिकारक विचारांबद्दल बोलणार आहोत. आणि त्यांच्या कामाचं सार काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर फक्त हे एक वाक्य पुरेसं आहे. बघा, हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नाही तर कोट्यावधी भारतीयांच्या सन्मानाने जगण्याचं एक साधन आहे. किती खोल अर्थ आहे यात. या एका वाक्यात सगळं काही आलंय. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला विभाग आहे घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख. डॉक्टर आंबेडकरांनी एक खूप महत्त्वाची संकल्पना मांडली, ती म्हणजे घटनात्मक नैतिकता. आता याचा अर्थ काय? म्हणजे फक्त कायद्याचं पुस्तक पाळणं म्हणजे सगळं झालं असं नाही, तर त्या पुस्तकात जी मूल्य आहेत, जो आत्मा आहे, त्याचा आदर करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं. खरी लोकशाही तेव्हाच असते जेव्हा बहुमताचा निर्णय अल्पसंख्याकांच्या हक्कांवर गदा आणत नाही. विचार करा, किती दूरदृष्टीचा विचार होता हा. आता पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या विभागाकडे. संविधानाचा खरा पाया काय आहे? तर ते 4 शब्द: न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे जे 4 शब्द आहेत ना, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, हे फक्त शब्द नाहीत, हा आपल्या संविधानाचा आत्मा आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या संपूर्ण विचारांचा केंद्रबिंदूच हा आहे. चला, यातल्या काही महत्त्वाच्या संकल्पना जरा खोलात जाऊन समजून घेऊया. आता समता या शब्दाबद्दल बोलूया. डॉक्टर आंबेडकरांसाठी याचा अर्थ खूप मोठा होता. म्हणजे फक्त कायद्यासमोर सगळे सारखे एवढंच नाही, तर त्याही पुढे जाऊन समाजातल्या प्रत्येकाला पुढे जाण्याची, स्वतःचा विकास करण्याची समान संधी मिळायलाच हवी. याला म्हणतात खरी सामाजिक समता. आणि मग येतो तो शब्द बंधुता. डॉक्टर आंबेडकरांच्या मते देशाच्या एकतेसाठी याहून महत्त्वाचं काहीच नव्हतं. जात, धर्म, भाषा, प्रांत हे सगळं विसरून आपण एक भारतीय आहोत. ही भावना जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात रुजत नाही तोपर्यंत आपला देश एकसंध कसा राहणार? अगदी बरोबर ना? ओके, तर आता वळूया आपल्या तिसऱ्या विभागाकडे, जो लोकशाहीच्या संरचनेबद्दल आहे. पण फक्त राजकीय नाही, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही. आणि इथेच डॉक्टर आंबेडकरांचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. बघा, राजकीय लोकशाही आपल्याला एक व्यक्ती एक मत हा अधिकार तर देते, बरोबर? पण तेवढं पुरेसं आहे का? त्यांचं म्हणणं होतं नाही. जोपर्यंत एक व्यक्ती एक मूल्य ही गोष्ट सामाजिक आणि आर्थिक आयुष्यात येत नाही, म्हणजे प्रत्येकाच्या मताला जशी किंमत आहे तशीच प्रत्येकाच्या आयुष्याला किंमत मिळत नाही, तोपर्यंत खरी समानता अशक्य आहे. आणि याच मुद्द्यावर त्यांनी एक खूप मोठा इशारा दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की आपण एका विचित्र परिस्थितीत जगत आहोत. राजकारणात आपल्याला समानता मिळाली आहे, पण सामाजिक आणि आर्थिक आयुष्यात प्रचंड विषमता आहे. आणि त्यांनी हेही बजावलं होतं की ही दरी जर आपण कमी केली नाही तर आपली राजकीय लोकशाहीच धोक्यात येईल. किती पुढचा विचार होता हा, नाही का? चला, आता पुढचा विभाग बघूया. चौथा विभाग, नागरिकांची सुरक्षा, म्हणजेच त्यांचे हक्क आणि त्यांचं संरक्षण. आपल्या संविधानात मूलभूत अधिकार आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे, पण डॉक्टर आंबेडकरांनी या अधिकारांना संविधानाचा आत्मा म्हटलंय. का? कारण हेच अधिकार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याची गॅरंटी देतात. आणि या सगळ्या अधिकारांमध्ये एक कलम असा आहे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे कलम 35, घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. आता प्रश्न येतो की डॉक्टर आंबेडकरांनी याच कलमाला संविधानाचं हृदय आणि आत्मा का म्हटलं? कारण सोपं आहे. विचार करा, तुम्हाला खूप सारे हक्क दिले, पण ते कोणी तुमच्याकडून हिसकावून घेतले तर तुम्ही कुठे दाद मागणार? हा अधिकारच नसेल तर बाकीचे सगळे हक्क फक्त कागदावरच राहतील. म्हणून हे कलम इतकं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण समानतेबद्दल बोलतो तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या कामाला विसरून चालणार नाही. त्यांनी हिंदू कोड बिलसाठी अक्षरशः संघर्ष केला. का? तर महिलांना संपत्तीमध्ये वारसा हक्क मिळावा, घटस्फोटाचा अधिकार मिळावा. इतकंच नाही तर कलम 15 आणि 16 आणून त्यांनी लिंगाधारित भेदभावाला कायमची मुठमाती दिली. त्यांचा एक विश्वास खूप ठाम होता. ते म्हणायचे, एखादा देश खरंच लोकशाहीवादी आहे की नाही हे कशावरून ओळखायचं? तर त्या देशातले धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक स्वतःला किती सुरक्षित समजतात यावरून. आणि म्हणूनच संविधानात त्यांनी अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी खास तरतुदी केल्या. आणि आता आपण आपल्या शेवटच्या विभागाकडे आलो आहोत. 5वा विभाग, आंबेडकरांचा वारसा, जो एक मार्गदर्शक दीपस्तंभासारखा आहे. दीपस्तंभ म्हणजे लाईट हाऊस.
किती योग्य शब्द आहे हा. खरंच काळ बदलतोय, आपल्या समोरची आव्हानं बदलतायत, पण डॉक्टर आंबेडकरांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, तितकेच मार्गदर्शक आहेत. ते आपल्याला आजही योग्य वाट दाखवत आहेत. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला हा जो वैचारिक वारसा दिला आहे, त्याची आपण आज खरोखर किती किंमत करतो? ही जी मूल्य आहेत ती आपण आपल्या आयुष्यात जगतो का? यावर आपण सगळ्यांनीच विचार करण्याची गरज आहे.